हे गाइस, वेलकम अगेन, गुड आफ्टरनून. आज दुसरा दिवस. काल मी बोललो होतो की तुम्हाला दाखवेन प्रिपरेशन वगैरे किंवा काय फंक्शन आहे ते सांगेन. बट काल काय झालं की प्लांट हेड आलेले, सो त्यांच्यासोबत मीटिंग वगैरे होती. सो कालचा दिवस म्हणजे पूर्ण तिकडेच गेला. मला लेट झाला खूप, सो मी जाऊन तिकडे तुम्हाला नाही दाखवू शकलो. बाकी आज आता चाललो आहे तिकडे फंक्शनला. जे मी बोललो की फंक्शन आहे त्याचं प्रिपरेशन करणार आहे, तर डायरेक्ट आज फंक्शनलाच जातो आहे. तो येतो आहे लोचन घ्यायला. जो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही दोघांनी चिकन बनवलेलं, तोच येतो आहे मला घ्यायला आता. तर त्याच्या बेबीचा बारसा आहे. बारसा म्हणजे इट मीन्स बारसा नाही आहे प्रॉपर, की बारशाचं सेलिब्रेशन आहे. नामकरण विधी वगैरे असं नाव ठेवलं आहे त्यांनी, बट जस्ट सेलिब्रेशन आहे. जेवण वगैरे ठेवलेलं आहे सर्व, आणि त्यांचे पाहुणे वगैरे आले आहेत. आम्हाला पण इन्व्हाइट केलं आहे सर्व फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांना. बट ब्लॉग बनवतो आहे कारण दक्षितचा बारसा आहे. सो कसं आहे म्हणजे इकडे यांच्या छत्तीसगडमध्ये काय प्रथा वेगळी असेल आपल्याला माहीत नाही. सो दक्षितचा बारसा आहे. दक्षित हे नाव त्यांनी पहिलं 2 दिवस आधीच ठेवलं की म्हणजे सगळं ते दाखवलं. नक्षत्र वगैरे बघतात आपल्यासारखं सगळं. नावाचं लेटर वगैरे काढलं. डी आलेला दर्शन दक्षित म्हणजे भारी काय बोलायचंच नाही ना मला पुढे. डी म्हणजे डी आहे भाई, चांगलेच असतात सगळे डीवाले. सो त्याचं नाव ठेवलं आहे दक्षित. आणि नक्षत्र वगैरे काढलं त्यांनी, पण ते 2 दिवस आधीच नाव ठेवलेलं त्यांचं आधीच नाव ठेवतात. आपलं कसं पाळण्यात बारशाला पाळण्यात घालतात, मग त्याची आत्या किंवा मावशी कोण कानात नाव सांगतात. तसंवाले प्रथा काहीच नाही आहे. 2 दिवस आधी यांनी नाव वगैरे ठेवलेलं आहे आणि आज त्याचं सेलिब्रेशन आहे. तर पूर्ण गावाला त्यांच्या फॅमिलीला फ्रेंड्सला सगळ्यांना जेवायला बोलवतं. सो आज आपण चाललेलो आहे आता त्याच्याकडे जेवायला. तिथून जाणार आहे प्लांटला. आणि बेबीला बघण्याचं पण खूप एक्साइटमेंट आहे. पण फोटो बघितलेला आहे, खूप क्यूट आहे बेबी. सो आज जाणार असं स्वतःहून असं हातात समोर घेऊन बघणार आहे. आणि हा येणार होता मला घ्यायला 9 वाजता सकाळी, आणि आता वाजलेलं आहे 1. मी पण झोपलो होतो, ड्युटीला जायचं होतं. मी बोललो एवढं सकाळी जाऊन पण काय करू, त्यांच्या फॅमिलीज वगैरे असणार. आणि जो माझा दुसरा फ्रेंड आहे म्हणजे जे 2 जण अजून आहेत जे आता येणार आहे, ते पण 1 वाजेपर्यंतच येणार होते. सो आता निघालो आहे, जाऊया तिथे, भेटतो त्या लोकांना, बघतो बेबीला वगैरे. तुम्हाला पण दाखवेन जर त्यांनी परमिशन दिली बेबीला दाखवण्यासाठी ब्लॉगमध्ये. तर ऑफकोर्स कारण प्लॅन आहे नगर वगैरे तर असतं, तर त्यांचं काय आपल्याला माहिती नाही काय रीतिरिवाज आहे भाई. नावच पहिलं ठेवलं बारशाचं. सो जाऊया मस्त जेवूया. खूप टाईमनंतर आज मस्त जेवायला वगैरे भेटेल. गुलाबजामुन वगैरे कालच बनलेले, व्हिडिओ आलेले कालच गुलाबजामुन बनवताना. सो जाऊया मस्त थोडा एन्जॉय करूया. तुम्ही पण ब्लॉग एन्जॉय करा. बाकी भेटूया पुढे जाऊन, ब्लॉगमध्ये राहा. ठंडा सो काय जस्ट आलेलो आहे घरी प्लांटमधून. दुपारी काय जास्त ब्लॉग करायला भेटला नाही बिकॉज तिकडे साऊंड वगैरे लावलेला, ते छत्तीसगड गाणी वगैरे खूप लागलेली तिकडे, तो खूप आवाज वगैरे होता. सो बेबीसोबत थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट केला, फोटो वगैरे काढले आणि जेवून मग गेलो प्लांटमध्ये. सो डायरेक्ट आता येतो आहे. आणि दुपारी येताना थोडा एक इश्यू झाला आहे, बिचारा आमच्या भावाचा फोनचा इश्यू झाला, थोडा पडला फोन आणि गेलेला आहे. याचा कवच कुंडलावरती वार झालेला आहे भावाच्या फोनच्या. इकडे पण येतच होतो घरी, पण येता थोडा पडला फोन त्याच्या हातातून, धक्का लागून चुकून, आणि झालेला आहे विषय. कार्यक्रम घोडा लागलेला आहे. बाकी आता तर डायरेक्ट लेटेस्ट विषय आहे. खूप टायर्ड झालेलो आहे आज. आता जेवायचं आहे. लोचन भावानी चिकन पण आणून दिलं आहे, दुपारी पण खाल्लेलं तिकडे चिकन. सो आता पण थोडं आणून दिलेलं आहे त्यांनी. आता खाणार आणि डायरेक्ट लेटेस्ट विषय आहे, मस्त झोपणार आहे. सो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. गुड नाईट, बाय.